एकीकडे राज्यात आपण बघतोय अनेक गावांमध्ये टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातोय, तर दुसरीकडे मात्र यावरून राजकारणही रंगतंय। राज्यातील पाणी टंचाईवरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज्यात 73% भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं पवार म्हणालेत। त्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी ही मागणी शरद पवार यांनी केली आहे। तर टँकर आणि चारा कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। राज्यातील दुष्काळाचा आढावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुढे सांगायचं, पीक कर्जाचं पुढे घ्यायचं। काही ठिकाणी कर्ज वसुली स्थगिती या दोन गोष्टीची मागणी आहे। शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी काय करण्याची भूमिका आहे, तर केंद्र सरकारची म्हणून सुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे। मी काल गेलो होतो संभाजीनगरला मराठवाड्यामध्ये तिथे सगळी माहिती मी घेतली। 1837 टँकर सुरू आहेत, 1249 गावं, 12 वाड्या या ठिकाणी हे टँकर सुरू आहेत। मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही जाहिरात काढा, आणखी कोणाला टँकर पाहिजे, चारा पाहिजे, जनावरांच्या पाण्याचा तुटवडा आहे, कुठेही प्रॉब्लेम नाही। जिथे चाऱ्याची आवश्यकता, छावणीची आवश्यकता पडेल तिथे तात्काळ छावणी सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।